काय परिस्थिती आहे बघ ना. मी जेव्हा मकरंद होता आणि त्याला यांची गरज होती तेव्हा हे त्याच्या जवळपास सुद्धा फिरकले नाही आणि आता त्याच्या खुर्चीसाठी भांडतायत. पण आबा, आजही त्यांनी त्या खुर्चीची किंमत पैशातच केली ना. कारण त्यांना नात्यांची किंमतच माहिती नाहीये आणि पैशांशिवाय त्यांच्याकडे आहे काय. गायत्री, लवकरच त्यांना कळेल की पैशापेक्षा मौल्यवान सुद्धा काहीतरी असतं. हो, कळेल त्यांना. हळूहळू सगळं जुळून यायला लागले. हा वकील साहेब, अहो तुम्ही म्हणताय म्हणून नाही, मला खात्रीच होती की आम्ही ही केस जिंकणार म्हणून. हो, नाही अगदी बरोबर बोललात. आम्ही एकत्र एक कुटुंब म्हणून ही केस लढतो, हीच तर आमची ताकद आहे. अच्छा अच्छा, थँक्यू थँक्यू वकील साहेब. काय म्हणत होते ग ते? ते म्हणतायत की तुम्ही एकत्रपणे कुटुंब म्हणून ही केस लढताय, हीच तर तुमची ताकद आहे. त्यामुळे 1 तारखेला लागणारा निकाल नक्की तुमच्या बाजूनीच असणार. गुड. अरे वा, म्हणजे आपण केस जिंकणार तर? हा, जिंकणार म्हणजे काय जिंकणारच. मला तर हे सुरुवातीपासूनच माहिती होतं. अरे हे दोघं भाऊ काय केस जिंकणार, आधी आपापसातल्या लढाया थांबवा म्हणावं, मग केसचं बघा. म्हणजे हे जर भाऊ दोघे एकत्र आले तर आपण हारू. हो, पण हे दोघं भाऊ एकत्र येणे शक्यच नाही. हो हो. आबा हो, तुम्ही फक्त सांगा हो, मला फक्त सांगा. बघा मी कसा केसचा निकाल लावतो या बाहेरच्या बाहेरच. कोर्ट बिर्ट जाऊ द्या हो. हा, तू तुझ्याशी थोडं बोलायचं. ऍक्च्युली मला सुद्धा तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. म्हणजे या केस विषयी बोलायचं. मला सुद्धा या केस विषयीच बोलायचं आहे. ही केस जिंकणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी सुद्धा. हो, पण तुझ्या भांडणांमुळे, तुझ्या आपल्या भांडणांमुळे ही केस मजबूत होत नाहीये. ते तिकडे एकत्र आहेत आणि आपण इथे भांडतोय. मग आपण हे भांडण थांबवलं तर ही केस जिंकू शकतो. मला हा बंगला हवाय आणि त्यासाठी का होईना हे भांडण मी थोडे दिवस थांबवायला तयार आहे. माझंही तेच म्हणणं आहे. मलाही हा बंगला हवाय. म्हणूनच काही दिवस हे भांडण थांबवावं असं प्रपोजल मी घेऊन आलोय. ओके, मी तयार आहे. गुड. तसं झालं तरच आपण केस जिंकू शकू. हा, बट इट डझंट मीन दॅट आय एम सेटलिंग द मॅटर विथ यू. नो नो नो, सर्टनली नॉट. मलाही तुझ्याशी हातमिळवणी करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. ही केस जिंकण्यासाठीच मी हे सगळं करतोय. आणि तो प्रथमेश भाई काल तुझ्यामुळे मी वाचलो. म्हणजे माझं लक चांगलं होतं म्हणून मी वाचलो. एनिवे, निदान काही दिवसांसाठी तरी त्यांच्या समोर आपुलकीनं वागू. ओके. ए हिरोईन, उठ तिथून, मला बसायचं तिथे. Who the hell are you to tell me this? अगं मीच सांगते तुला, मला इथे बसायचंय, तू तिथे जाऊन बस. चल. Why should I get up? अगं काश्मीरा,
एवढं काय, तू तिथे बस ना. आबा पण मला इथे बसायचं आहे ना. ए तुला सांगितलेलं कळत नाही. चल तिथे जाऊन बस. चल 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 चल. अगं तिथे जाऊन बस. चल. व्हॉट रबिश इज ऑल दिस? तुम्ही सांगते पराग कुठे आहेस तू? अरे काय चाललंय? अहो तुम्ही जरा तुमच्या सुनांना सांगा ना, त्या मला किचन मध्ये काहीच करून देत नाही. काय सांगा? भांडी कशाला आपटतेस तू? म्हणजे काय? अभिलाषा ही काय म्हणते? आई गॅस वाया घालवतीये ही. अजिबात नाही घालवतीये. नाही आई, आणि गॅस ही राष्ट्रीय संपत्ती आणि मी ती अजिबात वाया घालू देणार नाही. शाबास शाबास. अभिलाषा. आई तो बघा चमत्कार येतोय. चमत्कार येतोय. चमत्कार येतोय? हो. अगं चमत्कार होतोय असं म्हणतात ना, येतोय कसं काय? पहा ना येतोय. ते असं सगळं झालं ना, किती असलं तरी हे काय? हे कसं घडलं? हे आमचं एकमेकांवरचं प्रेम आहे. प्रेम की सेटलमेंट. हा हे सेटलमेंट काय? हा सेटलमेंट काय? अरे प्रेम आहे आमचं. प्रेम. अरे दादा, तुझा शर्ट खूप छान आहे रे. शर्ट आवडलं तुला? हो. चल घेऊन टाक. अरे नाही नको रे. नाही मंदार, तुला शर्ट आवडलं ना, घेऊन टाकायचं लगेच. नकोय पण मला, पण खरंच नकोय मला. अरे सांभाळून. उद्या तो हा बंगला आवडला म्हणेल. हा नाही आमच्यात आता कुठच्याही विषयावरून भांडण नाहीये. हा आता आम्ही ही केस जिंकणार आहोत. हा. कारण आम्ही दोघं भाऊ एकत्र झालोय. एक्झॅक्टली. आता आम्ही दोघं भाऊ एकत्र झालोय. आम्ही दोघं भाऊ. आपण दोघं आता एकत्र झालोय. आपण एकत्र झालोय. आता आपण एकत्र ना. हा. अरे किती वेळा एकच वाक्य बोलताय? अहो ऐकलंय आम्ही ते. पुढे बोला. तुम्ही ऐकावं म्हणून आम्ही बोलत नाहीयो. हा. आता मोनिका आणि ऍली. हा, तुम्ही दोघींनी सुद्धा आता एकत्र यायला हवं, तरच आपली ताकद वाढेल. हा. कमॉन ऍली, घे बरं हग. मिठी मार तिला. वहिनी. ऍली. वहिनी. ऍली. वहिनी आओ. नाही मीरा, मलाही भरून आलं ग. अहो मिठी मारा ना. दादा, तुझा शर्ट खूप छान आहे रे. मला आवडलाय. तुला आवडलाय? घेऊन टाक, लगेच घेऊन टाक. मी लगेच. अरे नाही, मी आपलं सहज बोलता नाही, पण तू म्हणालायस ना, म्हणाला असशील तर लगेच घेऊन टाक. मला असं चाललं होतं सगळं तिकडे. हे स्वार्थासाठी माणसं वेगळी होताना बघितलंय मी, पण स्वार्थासाठी एकत्र आलेलं पहिल्यांदाच बघितलं. काय? नाही पण हा नुसता स्वार्थ नाही, हा स्वार्थीपणाचा कळस आहे. नाही पण काय आहे की आपल्याला जे करायचंय ते बघता आत्ता जे काही चाललंय ते बरोबर चाललंय असं मला वाटतं. काय? पण आबा नेमकं काय करायचंय आपल्याला? वहिनी, आपल्याला प्रॉपर्टी जिंकायची आहे ना. हो जिंकायची. आबा काम झालंय, कन्वर्ट करून मिळाली. विघ्नेश, काय कन्वर्ट करून मिळालं? डॉलर मिळाले का? 1
जुनी व्हिडिओ कॅसेट होती, त्याची सीडी करायची होती, ती करून मिळाली. डोक्यात जायला लागली. काय आहे त्यात? चित्रपट आहे? कळेलच तुला. हं? मला तर आपण काय करतोय ना तेच कळत नाहीये. आपणच कोर्टात जिंकणार आहोत ना? नाही, कोर्टात जिंकणारच असू तर काय गरज आहे सगळं करायची? कळेल कळेल, सगळं कळेल. आपण हे का करतोय, कशासाठी करतोय, सगळं कळेल. बघा आता ते येतील. हं? ते आल्यानंतर आपल्याला थोडस नाटक करावं लागेल. मला नकोसं वाटतंय. बरेच ओके, मी करीन. ऍक्च्युली मला पण नकोसं वाटतंय. बट इट्स ओके, विल डू इट. हे ती लोक आली. तुझ्या कंपनीचं नाव सध्या फार ऐकून आहे मंदार. कीप इट अप. आणि काही मदत लागली तर सांग मला. थँक्यू दादा. दादा, आणि खरंच भाऊ असावा ना तर तुझ्यासारखा. तुला सुद्धा काही लागलं तर सांग. म्हणजे माझं जे काही आहे ते तुझंच तर आहे. छान वाटतंय तुम्हाला असं बघून. पण काल खांद्यावर हात होते नाही? हा, आता मस्त दिसतंय. अरे हो, पण हे असं किती दिवस बघायला मिळणार? असे किती दिवस एकत्र राहणार आहात तुम्ही? हे बघा, त्याची काळजी तुम्ही करू नका. हा, आम्ही आता कायम असेच राहणार आहोत. हा. आबा, हे सब आहे ना नाटक आहे यांचं. नाटक करतात हे कसले एकत्र राहणार? आबा फोडू का विघ्नेश? फोडू यांना? फोडू? हा फोडू ना. आता जाऊ दे, तू नाही म्हणतोस म्हणून दाखवलं असतं नाही तर. अरे थांब रे, प्रत्येक वेळेला फोडू का, तोडू का, मारू का? जरा गप ना. ऋषी, हो, तो लॅपटॉप आण ना जरा, ती सीडी लाव त्याच्यामध्ये. मी घेऊन येतो लॅपटॉप. कसली सीडी आबा? माहित नाही, म्हणजे मकरंदने मला जाताना दिली. मला म्हणाला की काहीतरी महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. मलाही माहित नाही काय आहे. दादा आउट हो ना. ए बॉलिंग टाक. ए आउट झालास तू दादा. मला माहित नाही, वर लागला. मला bat दे. वर लागला, मला bat दे. स्टंपच्या वर लागला. नाही, मला बरोबर माहित नाही. लागलेला आहे. तू वर cheating लागला, करतोस वर दादा. लागला. दादा, मला माहित नाही. मला बॅट दे. नॉट आउट मला बॅट दे. मला बॅट हवी आहे दादा. पकड पकड दादा. पकड पकड ना. तू. लवकर पकड. अरे पकड. अरे आउट. नाही नाही तू cheating केलीस. नाही, तू आउट cheating आउट केलीस. तुझं तुला राज्य दिसत आहे, होतंय. तुझं राज्य नाही, आहे, तू cheating तुझं राज्य करतोस दादा. आहे, नाही. तुझं राज्य आहे. मंदार, who are these kids? That's me. Really? You're looking so cute. And who is that other person? अरे वा, पंजा लढवतात दोघेही भाऊ. पाहिले बाबा? हे काय दादा, परत हरलास तू. तू नेहमी हरतोस. मी जिंकावं म्हणून ना? अरे नाही रे. मग तुझ्यात जास्त ताकद असून सुद्धा तू कसा काय हरतोस? अरे तुला माहितीये काय, माझ्यापेक्षा जास्त ताकद तुझ्यामध्ये आहे. नाही,
मी जिंकाव म्हणून तू नेहमी हरतोस. अरे नाही. ऋषी, मला असं वाटतं ही चुकीची सीडी आली आहे का? असू दे चुकीची, पण या निमित्ताने यांचं बालपण तर पाहायला मिळालं. तुम्हाला चुकीची का वाटते ही सीडी? अरे नाही, या सीडी वरून असं अजिबात वाटत नाही की तुमच्यामध्ये त्या काळी एवढं प्रेम होतं. हो ना, त्यातले तुम्ही खरे का आत्ताचे तुम्ही खरे हे काही कळतच नाहीये. पण सीडीतले आम्हीच होत आणि हे जे चाललंय ते सुद्धा खरं आहे. मग आज पुन्हा पंजा लढवा पाहू. नाही नाही, नाही नको. याचा अर्थ तुम्ही आत्ता जे वागतायत ते नाटक आहे, बरोबर? आम्ही नाटक करत नाही आहोत, आम्ही खरंच एक झालो. खरंच. हे दादा लढव रे पंजा. Mandy, you have to win. Please, baby, please win. करू शकतोस. Come on, come on, Taran. Come on, come on, come on. Mandy, तुला जिंकायचंय. Win. You can do it. Come on, come on, come on. अरे दादा, Mandy, please win. Please, Mandy, come on. Yes. अरे वा, दोघांमध्ये खूपच प्रेम आहे. लहान भावासाठी मुद्दाम हार पत्करणारा भाऊ महान आहे, हो की नाही आई? नाही नाही, मी मुद्दाम हरलो नाही. अच्छा, म्हणजे मंदारने तुला हरवलं, म्हणजे तो तुझ्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. नाही, ते पॉवरफुल नाही आणि तुम्ही मुद्दाम हरला नाहीत, हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे हो, मी मुद्दामच हरलो. तू मुद्दाम हरलास असं कसं म्हणतोस? हो म्हणजे नाही म्हटलं तर. हे बघास, तू मला हरवलं नाहीयेस, मी जिंकलोय. मंदार, मी मुद्दामून हरलोय, तुला जिंकून दिलंय, कळत कसं नाही तुला? हे बघास, मी तुला हरवलंय, तू मला जिंकू दिलं नाहीयेस. मंदार, अरे मी मुद्दामून हरलोय. मला मुद्दाम हरायची गरज नाहीये, मी असाच हरवू शकतो तुला. पराग, तू मुद्दाम हरलास आणि त्याचं कारण एकच की आजही तुझं तुझ्या भावावर प्रेम आहे. आजही त्याने जिंकावं असंच वाटतं ना तुला? एक्सक्यूज मी, फोन आलाय मला. आबा, तुम्ही एवढ्या अर्जंटली का बोलवलं? बोलवलं म्हणजे प्रथमेश अर्जंटली पुण्याला गेला, तुम्हाला माहिती आहेच. हो, पण त्याच्यानंतर आपल्या ऑफिसमधून फोन आला होता. त्या मेहता कंपनीचा माणूस ऑफिसमध्ये चक्रा मारतोय रे, त्यांचं काहीतरी काम आहे महत्वाचं. ओके. विघ्नेश, हा अरे मी काहीतरी महत्वाचं सांगतोय, माझं ऐक ना जरा. आबा, मी काय करतो, मी निघतो नाशिकला, ऑफिसमध्ये जातो, सांभाळतो सगळं. ओके. अरे नाही नाही, मला वाटतं उलट तू इथे थांब, मी जाऊन येतो आणि काही लागलं तर तुम्हाला फोन करतो. नाही, काही नको. मला खरं तर तुम्ही सगळेजण इथे हव्या. मला सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. खरंय. आणि आता आपलंही काम इथे जवळपास संपतच आले नाही का? आता त्यांना जाणीव झाली असेल की आपण किती एकटे आहोत ना. पण आबा, खरं सांगू का, आता ना इथे राहायचा खूप कंटाळा आलाय. घरची खूप आठवण येते, आपण जाऊ ना. मलाही असंच झालंय. असं वाटतंय कधी एकदा ते दोघे भाऊ एकत्र येतात आणि आपण आपल्या घरी जातोय. खरंच मलाही असं झालं की कोर्टाच्या बाहेर दोघं जण एकत्र आले ना तर सगळं त्यांच्या नावावर करू आणि निघून जाऊ. कुठे निघून जाऊ आई?
सुभाष